की बाबा हे साखर कारखान्यात काय काय गौडमंगाल आहे, नेमकं गौडमंगाल काय काय आहे हे जरा आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांनाच. म्हणजे कसं आहे, तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत या कारखान्याचे, आणि चालक असतात, ते चालकांनी नेमकं काय केलंय हे कळण्यासाठी, म्हणजे भविष्यात त्या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीत, आणि त्या येण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं हा प्रयत्न करतोय. आणि कारखाना हा सभासदांचा कसा राहील, तो सभासदांच्या मालकीचा कसा राहील, हे एक प्रयत्न करण्याचं काम आम्ही सगळे सुतोळे आहेत, काकांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कारखाना कसा चालवता येईल ते बघणार आहोत. भीमा पाटल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी 1980 साली दौंड तालुक्याच्या सभासदांसाठी चालू केला, आणि त्याला जवळपास आतापर्यंत मला वाटतं 48 दिवसात प्रयत्न केला, ते बसले. त्याला आता 25 वर्ष होऊन गेली. चालू झाल्यापासून आजपर्यंत 3 चेअरमन झाले. एक पहिले स्वर्गीय मधुकाका, दुसरे सुभाष अण्णा आणि तिसरे राहुल दादा. प्रशासक लोकशाही मार्गाने हे विषय हाताळणारे 2 माणसं होती, एक म्हणजे मधुकाका आणि सुभाष अण्णा, आणि त्यांनी योग्य प्रकारे तो कारखाना हाताळला. पण हा कारखाना भविष्यात बंद पाडण्याचं काम राहुलदादांनी केलं, आणि तो सभासदांच्या मालकीचा आहे. बंद पडला, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सहाय्य केलं, तुम्हाला नंतर चालवायला दिला, चालू झाला कारखाना. पण आज तुम्ही इलेक्शन का होऊ देत नाही, हा महत्वाचा विषय आमच्या पुढं उभा राहिला. की प्रत्येक ठिकाणी कोर्टात सुद्धा त्यांचे वकील असतील, सरकारी वकील असतील, हे वेगवेगळे मुद्दे मांडत होते, जेणेकरून कारखानाची निवडणूक लागू नये किंवा लांबली जावी. तुमच्या 49,000 सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे, त्यांच्या ठेवी आहेत, त्या ठेवीवरचं व्याज आहे. सभासदांचे आज शेअरच्या रक्कम आहेत, 10,000-15,000 रुपये शेअरची रक्कम आहे. असं असताना ही त्यांची मालकी असताना जमिनीची मालकी त्यांची आहे तिथल्या, आपण इलेक्शन का लावू शकत नाही, ह्या सगळ्या विषय झाली. आणि आशिष टाळाटा त्यांनी वेळोवेळी केलेली, आपण नाही केलेली. आपण तिथं जनरल मिटिंगला गेल्यानंतर त्यांची चेष्टा करायची, कुठला तरी एखादा पॉईंट पकडून त्यांना नामोहरम करायचं. असं करून उपयोग नाही ना. तुम्ही तिथं बसलाय तर तुम्ही उत्तर, ते 36 कोटी रुपये गेले कुठं वापरले, कशासाठी तुम्हाला दिले, हाही प्रश्न निर्माण होतो ना. परंतु त्याचं काहीच उत्तर त्यांच्याकडनं मिळालेलं नाही. आणि मग त्यांनी निराणी कुठला, ते काय कर्नाटक ना, कर्नाटकचा निराणी घातला, आणि त्या निराणीला 25 वर्षाचा करार करून तो चालवायला दिला. मग त्याच्यात निराणी आहे करार, सायकली आहे, आणखी कुठली तरी एक कंपनी आहे, अशी 2-3 ॲग्रीमेंट आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, त्यांनी सुद्धा चालवायला घेतला. मला माहिती आहे, मी चालवत असताना 12-13 लाख क्रशिंग व्हायचं एका सीझनमध्ये. आणि ते निराणीला दिल्यापासून त्या कारखान्याचं गणित 4 आणि 5 लाखाच्या पुढे जायनाच. बघा तुम्ही, माहिती घ्या, सगळी कागद आहेत तुमच्याकडे. काय असं का झालं, काय व्हायचं कारण आहे, कारण काय आहे, कारण तर कळलं पाहिजे ना. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, 2019ला खरं निवडणूक झाली असती या भीमा पाटल कारखान्याची, परंतु ती निवडणूक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच असं पाहतोय की निवडणुकीची मुदत संपल्यानंतर तिथं प्रशासक येतो, कुठल्याही संस्थेला, कुठल्याही, महाराष्ट्रात असो देशात असो. परंतु ह्या ठिकाणी प्रशासक आलाच नाही. आणि ते सांगतात, निवडणूक अधिकारी ज्यांना विचारलं तर ते सांगतात, आम्हाला प्राधिकरणाकडे पैसे त्यांनी भरले नाही, त्याच्यामुळे आम्ही निवडणूक लावू शकतो. न्यूज करून तातडीने निर्णय दिला की ताबडतोब ह्या कारखान्याचे जर पैसे भीमा पाटल आपलं एक सभासदांच्याकडनं गोळा होऊन भरत असतील तर ताबडतोब ती निवडणूक लावावी.
आणि म्हणून मग आपल्या लोकांना विचारलं कोर्टाने किंवा तुम्ही पैसे भरायला तयार करते ते म्हणजे आम्ही पैसे भरायला तयार आहोत. पैसे भरण्याची तयारी दाखवली आणि ते सांगितल्याबरोबर कोर्टाने आदेश करून टाकले की ताबडतोब निवडणूक सुरू करा. आणि म्हणून पैसे भरल्याची आता सगळी लिस्ट वगैरे सगळं तुमच्याकडे दाखवलेली आहे. आणि म्हणून 1-2-3 दिवसामध्ये हा सगळा प्रोग्राम आता बुधवारपासून सुरू होईल. आणि म्हणून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुकीची मुदत जून 2020 मध्ये संपली होती. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कारखान्याची निवडणूक झाली नाही. दरम्यानच्या काळात 2017 मध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 36 कोटी 90 लाख कारखान्याला NCDCच्या माध्यमातून कर्ज दिलं होतं. परंतु कारखान्यानं त्या कर्जाचं 1 रुपया न फेडल्यानं हे सरकारचे पैसे वसूल व्हावेत या संदर्भात आम्ही साखर आयुक्तालयाकडे मागणी केली होती. साखर आयुक्तालयाने त्यावरती काहीच निर्णय घेत नाही. म्हणून बराच काळ आम्हाला त्यांची संघर्ष करावा लागला. ते करत असताना आमचं म्हणणं असं होतं की शासनाच्या आदेशाप्रमाणे हे संचालक मंडळ जर NCDCचं कर्ज थकलं असेल तर 1 महिन्याच्या आतमध्ये बरखास्त करा असं शासनाचे आदेश होते. त्याप्रमाणे आपण त्यांना मागणी करत होतो. परंतु दरम्यान प्रादेशिक सहसंचालकांनी त्या कारखान्याची निवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक निधी शासनाकडे जमा करावा अशी वेळोवेळी मागणी करत होतं. कारखान्याने फक्त 60 लाख रुपये निवडणूक निधीची गरज होती. पैकी कारखान्याने 20 लाख भरली होती आणि 40 लाख जाणीवपूर्वक भरत नव्हते कारण त्यांना निवडणूक द्यायची नव्हती. आपण काय कारखान्याची निवडणूक घ्यावी अशी कधीच कुठं मागणी केलेली नाही. आपण एवढीच मागणी केली होती की NCDCचे पैसे ते सरकारचे पैसे कारखान्याने थकवले आणि ते वसूल झाले पाहिजेत. आणि त्याकरता संचालक मंडळांचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे बॉन्ड करून दिले होते त्या बॉन्डप्रमाणे संचालक मंडळाकडून ते पैसे वसूल करावे अशी आपण त्यांना वेळोवेळी मागणी करत होतो. आणि मग त्याच दरम्यान साखर आयुक्तांनी आदेश काढले या संचालक मंडळाकडून ज्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र दिलेले आहे त्या हमीपत्राप्रमाणे हे जे हमीपत्र आहेत मी आपल्याला दाखवतो. हे हमीपत्र आहे म्हणजे कारखान्याचे बरखास्त संचालक मंडळाचे चेअरमन राहुल सुभाष कौर हे त्यांचं नोटरी हमीपत्र आहे. त्यांच्यावरती फोटो त्यांची साईन आहे. आणि हे सगळं रेकॉर्ड गहाळ केलं होतं. हे ज्या अथक प्रयत्नातून आपण मिळवले त्या संघर्षात माझ्याबरोबर. आणि मग साखर आयुक्तांनी त्याच्यावरती नोटीस काढली संचालक मंडळाला या थकीत कर्जाचं व्याज असेल 68 कोटी रुपयाचा बोजा आपल्या सातबाऱ्यावरती नोंद का करू नये. परंतु या सत्ताधारी मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून सहकार मंत्र्यांना सगळ्यांचे वकील हेच म्हटले आणि कोर्टानं 7/5/2026 आदेश दिला ह्या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू करा. त्यांच्यावरती सभासदांचा विश्वास नाही म्हणून यांच्या खात्यात सभासदांनी 1 रुपया भरला नाही हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आपल्या वकिलांनी. 13 तारखेवर म्हणून बारामती यार्डला पण दिला आणि तहसील कार्यालय दौंड या 5 ठिकाणी मतदार प्रसिद्ध होणार आहे. आणि मतदारांची प्रारूप मतदार यादीवर हरकती आक्षेप दाखल करणे 19/8/2026 ते 28/8/2026 असा 10 दिवसाचा कालावधी आहे. आणि मग त्या कालावधीच्या नंतर त्या हरकती वगैरे येतील त्याच्यावरती सुनावणी घेऊन त्या हरकतींवरती अंतिम निर्णय 7/9/2026 प्रादेशिक सहसंचालक साखर देतील आणि अंतिम मतदार यादी 11/9/2026 रोजी प्रसिद्ध होईल. असा मतदार यादीचा कार्यक्रम त्यांनी काल दिलेला आहे. उद्याच्या वर्तमानपत्रात कुठले येतोय